जय ज्योती जय सावित्री। मी अर्चना राजेंद्र कावलकर, माणिकवाडा, विभागीय अध्यक्ष, सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र। नुकताच सावित्री शक्तीपीठाला 2 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। हा योग खरोखरच अभिनंदनीय आहे। मी संपूर्ण सावित्री शक्तीपीठ परिवाराचे खूप खूप अभिनंदन करते। गुरु शिष्याच्या समता पुरस्काराने आम्हा सावित्रीच्या लेकींचा सन्मान नसून फुले दाम्पत्य विचारांचा सन्मान व पुरस्कार उत्साह व सहभाग वाढविणारे असतात। संघटनेला मिळालेल्या 2 पुरस्कारांनी सावित्रीच्या लेकींचा आनंद द्विगुणित झाला। सावित्री शक्तीपीठाला यावर्षी 2 पुरस्कार मिळाले। ते वेगवेगळ्या 2 भूमीतून मिळाले। कोणताही सन्मान व पुरस्कार हे व्यक्ती वा संघटनेत काम करणाऱ्यांचा उत्साह वाढविणारे असतात। याची प्रचिती आपल्या सावित्रीच्या लेकींमध्ये जाणवलेल्या बदलातून दिसून येते आहे। आज सावित्री शक्तीपीठाकडे समाज वेगळ्या अर्थाने बघतो आहे। त्यामुळे आज आम्ही कार्य करत असताना समाजातील उद्योग, व्यापार व सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर मंडळींचे सहकार्य वाढत आहे। आम्हा सावित्रीच्या लेकींच्या कलागुणांना प्रोत्साहित करून आपल्या महापुरुषांच्या विचारावर चालणारी भावी पिढी घडावी म्हणून आमचे गुरुवर्य प्रबोधनकार माननीय अण्णासाहेब तथा दशरथ कुलधरण सर यांनी अभिनेत्री, लेखिका, कवयित्री, वक्त्या, साहित्यिक, डॉक्टर, वकील, प्राध्यापिका, शिक्षक व गृहिणीचा सहभाग असलेली संघटनात्मक मजबूत टीम बांधणी म्हणजे सावित्री शक्तीपीठ होय। त्यांनी गाव, शहर, जिल्हा, विभाग, राज्य व देश विदेश पातळीवर सुमारे 25,000 महिलांचे संघटन उभे करून 5 वर्षापूर्वी सावित्री शक्तीपीठाच्या माध्यमातून फुले दाम्पत्य विचाराची ज्योत नव्याने प्रज्वलित केली। आज 6व्या वर्षात ही ज्योत घरोघरी महाराष्ट्रातील तमाम बांधवांच्या घराघरात पोहोचवून नवसमाज निर्मितीची उत्तम भूमिका बजावत आहे। आणि आम्ही सावित्रीच्या लेकीही फुले दाम्पत्याचे प्रबोधनात्मक कार्य आपल्या कृतीतून धाडस व नेटाने मांडत आहे। आणि त्याची एकूणच फलश्रुती म्हणजे आज कधी नव्हे इतक्या उत्साहाने महात्मा फुले जयंती सर्वजण एकत्रित येऊन थाटात साजरी करतानाचे आश्वासक चित्र संबंध राज्यभरात बघायला मिळत आहे। सावित्री शक्तीपीठाने आपल्या प्रबोधन कार्यातून प्रत्यक्ष कृतीतून समाजास दाखवून दिले आहे की आम्ही सावित्रीच्या लेकी स्वतःच्या व्यक्तिमत्व विकसित करून पर्यायाने समाज विकासाची दिशा बदलण्याच्या दृष्टीने अतिशय चांगले काम उभे करत आहे। पोथीनिष्ठ जुन्या रूढी परंपरा फुले दाम्पत्याच्या सत्यशोधकीय विचाराच्या कसोटीवर तपासून घेऊन आपले संघटन येत्या काळात अधिकाधिक मजबूत व व्यापक करून समाजाला महापुरुषांचे विचार देणे अशी अनेक कार्य सावित्रीच्या लेकी माननीय गुरुवर्यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे। याच सर्वोत्तम कार्याबद्दल मराठवाड्याची राजधानी संभाजीनगर येथून अखिल भारतीय समता परिषदेचे अध्यक्ष माननीय मनोजभाऊ घोडके यांच्या टीमने महात्मा फुले जयंती दिनी आम्हा सावित्रीच्या लेकींच्या कार्याचे कौतुक करून शाबासकी दिली। त्याबद्दल आम्ही सर्व त्यांचे मनापासून आभार व्यक्त करत आहोत। महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीतून सावित्रीची लेक व सावित्री शक्तीपीठाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सौ सुनीताताई शिंदे यांना विशेषत्वाने सन्मानित केले गेले ही गोष्ट सावित्री शक्तीपीठासाठी गौरव वाढविणारी आहे। तर दुसरीकडे प्रागतिक विचाराच्या महापुरुषांच्या विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील देवमाळी परतवाडा येथील अखिल भारतीय बौद्ध महासंघ संलग्नित पंचशील महिला मंडळ यांनी सावित्रीच्या लेकींचे कार्य ग्रामीण भागापर्यंत पोहोचत असल्याबद्दल गेल्या 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता पुरस्काराने सन्मानित केले आहे। तर सौ शीलाताई चर्चन यांना संयुक्त जयंती समितीने व्यक्तिगतरित्याही विशेष सावित्रीची लेक म्हणून सन्मानित केले आहे।
तेव्हा दोन्ही सन्मान हेच आम्हा सावित्रीच्या लेकींच्या कार्याची खरीखुरी पावती आहे. आपल्या संघटनेला एकाच वर्षात एकाच महिन्यात राज्यातील 2 भिन्न विभागात गुरु शिष्य परंपरेतील 2 महापुरुषांच्या जयंतीदिनी आम्हा सावित्रीच्या लेकींच्या कार्याची दखल घेऊन सन्मानित करून समाज मान्यता दिली. त्याबद्दल आम्ही वरील संस्था व त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे ऋणी आहोत. या प्रसंगी आमचे गुरुवर्य माननीय दशरथ कुळधरन सरांनी सावित्रीच्या सर्व लेकींचे अभिनंदन करून सर्वांना शुभेच्छा दिल्या. याबाबत आमच्या भागातून आलेल्या प्रतिक्रिया बऱ्याच बोलक्या आहेत. काही प्रतिक्रिया अशा आहेत, आम्हा सावित्रीच्या लेकींना कामास प्रोत्साहन मिळून कार्यास गती येत आहे. सर्वच सावित्रीच्या लेकींचा सन्मान झाल्याने त्यांचा संघटनात्मक सहभाग वाढत आहे. नवयुवती समाजकार्यात सहभागी होत आहे. सामाजिक कार्यात कार्यरत सर्व संघटनांनी आपल्या कार्याची दिशा बदलून आता उत्तम कार्य करत आहे. इतर अनेक संस्था, महिला मंडळ, सामाजिक संस्था आपल्या कार्याचे अनुकरण करत आहेत. म्हणूनच आज आमचा सन्मान म्हणजे समाजकार्याची दिशा बदलणारा ठरला असल्याचे मत माननीय दशरथ कुळधरन सर यांनी बोलून दाखविले आहे. धन्यवाद.